Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 2.1 of chapter number 2 parallel lines and transversal from 8th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 8 वर प्रॅक्टिस सेट 2.1 दिलेला आहे. अतिशय सोपा असा हा प्रॅक्टिस सेट आहे. यामध्ये टोटल 2 क्वेश्चन्स. आपल्या चॅप्टरचे नाव काय आहे? येस, पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल. तर पॅरलल लाईन म्हणजे काय हे आपल्याला माहित आहे, हो की नाही? या आधीच्या क्लासेसमध्ये आपण पॅरलल लाईन्स बद्दल अभ्यासलेलेच आहे. आता इथे पहा, इथे या दोन लाईन्स आहेत, लाईन एल आणि लाईन एम. या आपण कितीही एक्सटेंड केल्या, हे पहा, पुढे आपण कितीही या लाईन्सला वाढवलं तरी सुद्धा या लाईन्स कधी एकमेकींना इंटरसेक्ट करणार आहेत का? एकमेकींना असं क्रॉस करणार आहेत, छेदणार आहेत का? नाही. आपण यांना कितीही वाढवू द्यात, या एकमेकींना अजिबात इंटरसेक्ट करणार नाहीत. मग अशाच लाईन्सला काय म्हणतात? पॅरलल लाईन्स. आता हे पहा, इथे ही एक लाईन आहे आणि ही एक लाईन आहे. या दोन्ही लाईन्सला जर आपण एक्सटेंड केलं तर या लाईन्सला आधी नाव देऊन घेऊयात, लाईन ओ आणि लाईन पी. या दोन्ही लाईन्सला आपण अशा प्रकारे एक्सटेंड करूया. पहा, पुढे एक्सटेंड केल्यानंतर एका विशिष्ट अंतरावर, विशिष्ट डिस्टन्सवर या दोन्ही लाईन्सनी एकमेकींना इंटरसेक्ट केलेलं आहे. म्हणजे या दोन लाईन्स, लाईन ओ अँड लाईन पी, पॅरलल लाईन्स आहेत का? नाही, या दोन्ही लाईन्स पॅरलल नाही आहेत. मग कोणत्या लाईन्सला पॅरलल लाईन्स असं म्हणतात? द लाईन्स इन द सेम प्लेन विच डू नॉट इंटरसेक्ट इच अदर. अशा लाईन्स की ज्या एकमेकींना अजिबात इंटरसेक्ट करत नाहीत, अशा लाईन्सला पॅरलल लाईन्स म्हणतात. हे पहा, या दोन्ही लाईन्स एकमेकींना पॅरलल आहेत की नाही? या आपण कितीही एक्सटेंड केल्या तर एकमेकींना इंटरसेक्ट करणार नाही, हे आपल्याला माहित आहे. पण राईट करते वेळी आपण कसे राईट करणार? हे पहा, या फर्स्ट लाईनचं काय नाव आपण दिलेलं आहे? एल. सेकंड लाईनला आपण म्हटलेलं आहे एम. राईट करते वेळी आपण राईट करणार, लाईन एल इज पॅरलल टू लाईन एम. हे जे सिम्बॉल आहे मधलं, हे आहे पॅरललचं सिम्बॉल. लाईन एल इज पॅरलल टू लाईन एम. आता इथे ही जी फर्स्ट लाईन आहे, या लाईनला आपण एल या सिंगल लेटर मध्ये नाव दिलेलं आहे. सेकंड लाईनला आपण नाव दिलेलं आहे एम. आणखी एका प्रकारे आपण नाव देत असतो लाईनला. हे पहा, इथे या मी पॅरलल लाईन्स ड्रॉ केलेल्या आहेत. आता मला नाव द्यायचं या लाईन्सला. मी कसं नाव देणार? सिंगल लेटरने तर आपण नाव देऊच शकतो, पण आणखी एक प्रकार आहे. काय करतो आपण? या लाईनवर कुठेही आपण 2 पॉइंट्स घेतो आणि या दोन्ही पॉइंट्सला आपण नाव देतो. हे पहा, तर याला नाव देऊयात ए या पॉइंटला आणि या पॉइंटला नाव देऊयात बी. आता या लाईनचं काय नाव झालं? लाईन ए बी. या सेकंड लाईनला सुद्धा आपण नाव देऊयात, त्यासाठी 2 पॉइंट्स घेतले लाईनवर, सी डी. लाईन ए बी इज पॅरलल टू लाईन सी डी. आलं लक्षात तुम्हाला? आता पॅरलल लाईन्स कशाला म्हणतात, त्याला कसं नाव देतात, हे आपल्याला चांगलं कळालेलं आहे. पण मग हा ट्रान्सव्हर्सल काय प्रकार आहे? चला तोही समजून घेऊयात. खूप इझी आहे. हे पहा, आता इथे या 2 लाईन्स मी घेतलेल्या आहेत, लाईन एम आणि लाईन एन. ही डेफिनेशन रीड करूयात. इफ अ लाईन इंटरसेक्ट्स गिवन 2 लाईन्स. आता इथे आपण या 2 लाईन्स घेतल्या की नाही? या 2 लाईन्सला जेव्हा एखादी लाईन इंटरसेक्ट करते, इफ अ लाईन इंटरसेक्ट्स गिवन 2 लाईन्स इन 2 डिस्टिंक्ट पॉइंट. हे पहा, या 2 लाईन्सला ही जी एक लाईन आहे ती इंटरसेक्ट करत आहे. कुठे इंटरसेक्ट करते? तर 2 वेगवेगळ्या पॉइंट्स मध्ये, हो ना? देन दॅट लाईन इज कॉल्ड अ ट्रान्सव्हर्सल ऑफ दोज 2 लाईन्स. मग या लाईनला काय म्हणणार? या दोन्ही लाईन्सचा ट्रान्सव्हर्सल म्हणणार. तर या ट्रान्सव्हर्सलला नाव देऊयात एल. आता हा एल ट्रान्सव्हर्सल काय करतोय? लाईन एम आणि लाईन एन ला इंटरसेक्ट करत आहे 2 डिस्टिंक्ट पॉइंट्सवर. कोणकोणते आहेत ते पॉइंट्स? हा एक पॉइंट आहे आणि हा एक पॉइंट आहे. या दोन्ही पॉइंट्सला आपण नाव देऊयात पॉइंट ए आणि पॉइंट बी. आता इथे तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का मुलांनो? या ट्रान्सव्हर्सलमुळे लाईन एम वर 4 अँगल्स तयार झालेले आहेत, तर लाईन एन वर सुद्धा 4 अँगल्स तयार झालेले आहेत. चला तर मग समजून घेऊयात की ट्रान्सव्हर्सलमुळे लाईन्सवर कशा प्रकारे अँगल्स तयार होतात. हे पहा, आता इथे लाईन पी क्यू आहे आणि लाईन आर एस आहे. या दोन्ही लाईन्सचा ट्रान्सव्हर्सल कोणता आहे सांगा बरं मला? तुम्ही लगेचच सांगाल की लाईन ए टी आहे ट्रान्सव्हर्सल. का बरं? कारण लाईन ए टी
या दोन्ही लाईन्सला, लाईन पी क्यू आणि लाईन आर एस या दोन्ही लाईन्सला पॉइंट एम आणि पॉइंट एन या पॉइंटवर इंटरसेक्ट करत आहे. हो की नाही? मग या ट्रान्सव्हर्सलमुळे या दोन्ही लाईन्सवर कशा प्रकारे अँगल्स तयार झालेत ते आधी आपण पाहूयात. हे पहा, लाईन पी क्यू वर 4 अँगल्स तयार झालेत. फर्स्ट अँगल हा अँगल ए एम क्यू. सेकंड अँगल कोणता? हे पहा, हा अँगल क्यू एम एन. हो ना? त्यानंतर थर्ड अँगल हा अँगल येस पी एम एन. आणि त्यानंतर फोर्थ अँगल इथे अँगल ए एम पी. तर या लाईन पी क्यू वर जे 4 अँगल्स झालेले आहेत त्याच प्रकारे लाईन आर एस वर सुद्धा 4 अँगल्स तयार झालेले आहेत. हो की नाही? चला पटपट मला नावं सांगा. हा फर्स्ट अँगल, हे पहा अँगल एस एन एम और वी कॅन से अँगल एम एन एस. एम एन एस. त्यानंतर सेकंड अँगल इथे अँगल एस एन टी. थर्ड अँगल इथे अँगल आर एन टी. त्यानंतर फोर्थ अँगल इथे हा अँगल आर एन एम और वी कॅन से अँगल एम एन आर. आलं लक्षात? एका ट्रान्सव्हर्सलमुळे दोन लाईन्सवर कशा प्रकारे 8 अँगल्स तयार होतात. आता इथे लक्षात घ्या की या ट्रान्सव्हर्सलमुळे या दोन लाईन्सवर जे 8 अँगल्स तयार झालेले आहेत त्या 8 अँगल्सचा वन आर्म हा या ट्रान्सव्हर्सलवर आहे, तर सेकंड आर्म हा या लाईन्सवर आहे. तुम्हाला माहित आहे ना, अँगलचे 2 आर्म्स असतात. आता इथे हा अँगल ए एम क्यू, याचे 2 आर्म्स कोणते आहेत? वन आर्म ए एम आणि सेकंड आर्म एम क्यू. मग त्याच प्रकारे इथे जे 8 अँगल्स तयार झालेले आहेत त्या 8 अँगल्सचा वन आर्म हा ट्रान्सव्हर्सलवर आहे, तर सेकंड आर्म हा लाईनवर आहे. मग यानुसार त्यांना वेगवेगळ्या पेअर्स मध्ये ग्रुप केलं जातं. त्या ग्रुप्सला काही विशिष्ट नाव दिलं जातं. हे पहा, आता इथे आपण पाहूयात की करस्पॉन्डिंग अँगल्स. करस्पॉन्डिंग अँगल्स कशाला म्हणतात? तर टेक्स्टबुक मध्ये जी डेफिनेशन दिलेली आहे ती थोडीशी किचकट आहे समजायला. मी तुम्हाला इझी ट्रिक सांगणारच आहे, पण तरी सुद्धा टेक्स्टबुक मधली डेफिनेशन एकदा रीड करून घेऊयात आणि समजून घेऊयात की काय दिलंय. नाही समजलं तर आपल्याकडे ट्रिक आहेच. हे पहा, इफ द आर्म्स ऑन द ट्रान्सव्हर्सल ऑफ अ पेअर ऑफ अँगल्स आर इन द सेम डिरेक्शन. समजून घ्या काय दिलेलं आहे, खूप इझी आहे. जर कोणत्याही 2 अँगल्सचा एक आर्म हा ट्रान्सव्हर्सलवर असेल आणि सेम डिरेक्शनला असेल. आता इथे तुम्हाला माहित आहे की ट्रान्सव्हर्सलमुळे प्रत्येक लाईनवर किती अँगल्स तयार होतात? 8 अँगल्स तयार होतात. त्यातील कोणत्याही 2 अँगल्सचा एक आर्म हा ट्रान्सव्हर्सलवर असेल आणि सेम डिरेक्शनला असेल, त्याचबरोबर अँड द अदर आर्म्स आर ऑन द सेम साइड ऑफ द ट्रान्सव्हर्सल, देन इट इज कॉल्ड अ पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. लक्षात आलं तुमच्या? कोणत्याही 2 अँगल्सचा जर एक आर्म हा ट्रान्सव्हर्सलवर असेल आणि सेम डिरेक्शनला असेल आणि दुसरा आर्म हा ट्रान्सव्हर्सलच्या एकाच साइडला असेल, तर त्या 2 अँगल्सच्या पेअर्सला काय म्हणतात? करस्पॉन्डिंग अँगल्स. आय होप तुम्हाला ही डेफिनेशन समजली असेल. नसेल समजली तर चला आपण ट्रिक पाहूया. ट्रिक मध्ये फर्स्ट एंट्री होते लेटर एफ ची. आता इथे पहा, हा जो लेटर एफ आहे या लेटर एफ मध्ये 2 अँगल्स आहेत. कुठे आहेत बरं? सांगा मला ते. तुम्ही लगेचच सांगाल. हे पहा, इथे एक अँगल तयार होतोय आणि इथे एक अँगल तयार होतोय. हो की नाही? मग हा एफच आपल्याला आपल्या या फिगर मध्ये शोधायचा आहे. आणि लगेचच मग आपल्याला आपले करस्पॉन्डिंग अँगल्स मिळणार आहेत. मग हा एफ असाच आपल्याला शोधायचा आहे का? नाही. एफ ला आपण असं सुद्धा शोधू शकतो, मिरर इमेज. त्याचप्रमाणे असा उलटा एफ किंवा असा उलटा एफचा मिरर इमेज किंवा झोपलेला एफ किंवा पालथा झोपलेला एफ, असाही एफ आपल्याला दिसला तरीही तिथे आपल्याला करस्पॉन्डिंग अँगल्स मिळणार आहेत. लक्षात घ्यायचं आहे. आता इथे हा सेकंड एफ बघा, इथे कुठे अँगल्स तयार होत आहेत? तर इथे. हो की नाही? या पॉइंटला.
त्यानंतर इथे खाली एक होतोय अँगल. असं उलट नाही पाहायचंय, आपल्याला एफ शोधायचं आणि त्या एफ मध्ये 2 अँगल्स पाहिजेत आणि त्या 2 अँगल्सला काय म्हणतात, करस्पॉन्डिंग अँगल्स. चला मग आता या फिगरमध्ये तुम्हाला एफ कुठे दिसतोय हे पहा. झाला का एफ, हो ना. आता इथे अँगल्स कुठे आहेत, तर इथे पॉइंट एम वर एक आहे आणि पॉइंट एन वर एक आहे. तर आता या अँगल्सची नावं सांगा बरं मला. अँगल क्यू एम एन, हो ना, आणि अँगल एस एन टी. एस एन टी हे झाले पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. किती इझी आहे. चला आता आणखीन कुठे तुम्हाला एफ दिसतोय सांगा बरं मला. सेम फिगर मध्ये असा एक मिरर इमेजचा एफ आपल्याला दिसतोय, हो ना. इथे अँगल कुठे आहेत, तर इथे आणि इथे. आता या अँगल्सची नावं लिहायची आपल्याला. अँगल पी एम एन आणि अँगल आर एन टी. हे पहा, हे झालं सेकंड पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल. अँगल पी एम एन अँड अँगल आर एन टी. आता इथे लक्षात घ्यायचंय, तुम्ही असं क्रॉस नाही करू शकत की इथे एक आणि इथे एक दुसऱ्या एफ मधला. हा, एफ शोधायचा आहे आणि त्या एफ मधला इकडचं या कोपऱ्यातला एक अँगल आणि या कोपऱ्यातला अँगल, ते दोघच जण करस्पॉन्डिंग अँगल्स असतात. आता इथे आपण सरळ एफ पाहिला, मिरर इमेजचा एफ पाहिला, अजून उलटा एफ तुम्हाला दिसतोय का बघा. हे पहा, असा एक आहे ना एफ. इथे कुठे अँगल्स तयार होत आहेत, तर इथे आणि इथे. मग हे 2 अँगल्स जे आहेत ते काय झाले, ते झाले करस्पॉन्डिंग अँगल्स. चला नाव लिहून टाका. अँगल एस एन एम, हे बघा एस एन एम आणि अँगल क्यू एम ए और वी कॅन से ए एम क्यू. आपण असं उलट सुद्धा नाव लिहू शकतो, तुम्हाला माहित आहे. तर हे झालं थर्ड पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल. आता अजून तुम्हाला कुठे दिसतोय का, याचीच मिरर इमेज पहा बरं. आहे का अशी, हो ना. चला कुठे आहेत अँगल्स ड्रॉ करून घेऊ आणि नावं लिहून टाकूयात. तो फर्स्ट अँगल इथे आपल्याला मिळाला अँगल ए एम पी आणि अँगल एम एन आर. एम एन आर झाले हे सगळे करस्पॉन्डिंग अँगल्सचे पेअर. आता आणखी कोणत्या टाईपचे अँगल्स असतात, चला पाहूयात. इंटिरियर अँगल्स. आता इंटिरियर अँगल्सची डेफिनेशन आपण एकदा समजून घेऊयात आणि मग आपल्या ट्रिककडे वळूयात. अ पेअर ऑफ अँगल्स विच आर ऑन द सेम साइड ऑफ द ट्रान्सव्हर्सल. लक्षात घ्या, असे कोणतेही 2 अँगल्स की जे ट्रान्सव्हर्सलच्या सेम साइडला असतील. म्हणजे हा ट्रान्सव्हर्सल आहे की नाही, ट्रान्सव्हर्सल ए टी, याच्या सेम साइडला, ए टीच्या उजव्या बाजूला आणि ए टीच्या डाव्या बाजूला, राईट हँड साइड आणि लेफ्ट हँड साइड इकडे पाहायचे आपल्याला. अँड इनसाइड द गिवन लाईन्स इज कॉल्ड अ पेअर ऑफ इंटिरियर अँगल्स. लक्षात आलं, ट्रान्सव्हर्सल त्याच्या राईट हँड साइडचं आणि लेफ्ट हँड साइडचं. त्याचबरोबर या ज्या 2 लाईन्स आहेत, लाईन पी क्यू आणि लाईन आर एस, त्या लाईन्सच्या आतले अँगल्स जे असतात त्याला इंटिरियर अँगल्स असं म्हणतात. आता यासाठी ट्रिक काय, तर सी लक्षात ठेवायचं आहे. सी या फिगर मध्ये कुठे आपल्याला दिसतोय आणि सी मध्ये अँगल्स कसे तयार होतात हे पहा. अशा प्रकारे इथे अँगल्स तयार होतात या फिगर मध्ये, इथे आणि इथे, हो ना. आता इथे आपण हे असं घेतलेलं आहे, पण असाच तुम्हाला आणखी सुद्धा उलट्या फिगर मध्ये, सरळ फिगर मध्ये, झोपलेला पालथा झोपलेला सगळं शोधायचं आहे. सी कुठे कुठे आहे आणि अँगल्स राईट करायचे. तो आता इथे सी पहा, या ट्रान्सव्हर्सलच्या राईट हँड साइडला पहा, इथे होतोय, हो ना, आणि अँगल इथे फॉर्म होत आहेत. सो हे काय झाले, पेअर ऑफ इंटिरियर अँगल्स. राईट करून घेऊयात नाव त्यांचं. सो अँगल क्यू एम एन आणि अँगल एस एन एम. आता या सीचा मिरर इमेज पहा, असं होणार ना. चला ट्रान्सव्हर्सलच्या लेफ्ट हँड साइडचा अँगल पी एम एन आणि अँगल एम एन आर. कळालं का. आणखी एक प्रकार आहे अँगल्सचा, कोणता आहे तर अल्टरनेट अँगल्स. चला आता टेक्स्टबुक मध्ये काय डेफिनेशन दिलेली आहे अल्टरनेट अँगल्सची ती पाहूयात. पण त्याही आधी एक गोष्ट लक्षात घ्या की अल्टरनेट अँगल्सचे सुद्धा 2 टाइप्स आहेत. एक इंटिरियर अल्टरनेट अँगल्स आणि दुसरं एक्सटिरियर अल्टरनेट अँगल्स. आता ते तर आपण पाहूयातच की कुठे असतात, कसे असतात. त्याही आधी अल्टरनेट अँगल्सची डेफिनेशन समजून घेऊयात. पेअर्स ऑफ अँगल्स विच आर ऑन द अपोजिट साइड्स ऑफ ट्रान्सव्हर्सल. असे 2 अँगल्स की जे ट्रान्सव्हर्सलच्या अपोजिट साइड्सला असतील. म्हणजे आता इथे हा एटी ट्रान्सव्हर्सल आहे, त्याच्या राईट हँड साइडला एक अँगल असेल तर लेफ्ट हँड साइडला एक अँगल असेल. अँड देअर आर्म्स ऑन द ट्रान्सव्हर्सल, आणि त्या 2 अँगल्सचे जे आर्म्स आहेत ट्रान्सव्हर्सल वरचे
ते कसे असणार आहेत? अँड देअर आर्म्स ऑन द ट्रान्सव्हर्सल शो अपोजिट डिरेक्शन. आणि त्या अँगल्सचे जे आर्म्स आहेत ते अपोजिट डिरेक्शन शो करतील. अशा अँगल्सला काय म्हणतात? अल्टरनेट अँगल्स असे म्हणतात. आता दिलेल्या फिगरमध्ये कसं काय बरं शोधायचं की अल्टरनेट अँगल्स कोणते आहेत? तर त्यासाठी लेटर झेड लक्षात ठेवायचा आहे. हे पहा, लेटर झेड मध्ये इथे एक अँगल फॉर्म होतोय आणि इथे एक अँगल फॉर्म होतोय. लेटर झेड ची ही जी स्लॅन्टिंग लाईन आहे ती आपण ट्रान्सव्हर्सल धरूयात. पहा बरं, ट्रान्सव्हर्सलच्या राईट हँड साईडला एक अँगल तयार होतोय, लेफ्ट हँड साईडला एक अँगल तयार होतोय आणि या अँगलचे जो हा एक आर्म आहे, कॉमन आर्म आहे की नाही, हा अपोजिट डिरेक्शन शो करतोय, हो ना. मग लेटर झेड लक्षात ठेवायचा आहे अल्टरनेट अँगल्स साठी. मग हा लेटर झेड असाही असू शकतो. आलं लक्षात? या फिगर मध्ये लेटर झेड कुठे आहे हे पहा इथे. आता अँगल्स कुठे आहेत, कुठे फॉर्म होत आहेत, तर इथे आणि इथे. सो जसं की मी तुम्हाला सांगितलं की अल्टरनेट अँगल्सचे दोन टाइप्स आहेत. एक इंटिरियर अल्टरनेट अँगल्स आणि दुसरं एक्सटिरियर अल्टरनेट अँगल्स. आता हे जे अँगल्स इथे फॉर्म झालेले आहेत ते लाईन पी क्यू आणि लाईन आर एस च्या आतमध्ये आहेत की नाही, हो ना. म्हणून यांना इंटिरियर अल्टरनेट अँगल्स असे म्हणतात. चला त्यांची नावं लिहून टाकूया तिथे आपण. अँगल क्यू एम एन आणि दुसरं काय आहे अँगल, अँड अँगल आर एन एम. हे कसलं पेअर झालं? इंटिरियर अल्टरनेट अँगल्स. आता इथे एक्सटिरियर अल्टरनेट अँगल कुठे आहे? तर हे पहा इथे अँगल ए एम पी, झेडचा जो हा अँगल आहे, हा जो पॉइंट आहे एम, त्याच्या या साईडला जो अँगल फॉर्म होतो तो काय झाला? एक्सटिरियर अल्टरनेट अँगल. काय नाव आहे या अँगलचे? मग अँगल ए एम पी. तर याचा दुसरा पेअर कोणता आहे? तर इथे अँगल एस एन टी. राईट करूया तिथे एक्सटिरियर अल्टरनेट अँगल्सचा पेअर अँगल ए एम पी अँड अँगल एस एन टी. आता आणखी झेड कुठे फॉर्म होतोय का हे पहा. असा एक सरळ झेड तर आपल्याला मिळाला. आता हा उलटा झेड आपल्याला दिसतोय का पाहूयात. मिरर इमेज वाला झेड हे पहा इथे आहे ना. इथे एक अँगल फॉर्म होतोय ट्रान्सव्हर्सलच्या लेफ्ट हँड साईडला आणि इथे एक राईट हँड साईडला. चला मग राईट करूया त्यांची नावं. काय आहे? अँगल पी एम एन अँड अँगल एम एन एस. आता हे काय झाले? दोन लाईन्सच्या आतले अँगल्स झाले ना. आता बाहेरचे कोणते आहेत? तर अँगल ए एम क्यू आणि अँगल येस आर एन टी. राईट करून घेऊया तिथे अँगल ए एम क्यू अँड अँगल आर एन टी. लक्षात आलं ना तुमच्या? कशा प्रकारे आपण फाइंड आउट करतो की कोणत्या टाईपचा अँगल आहे. करस्पॉन्डिंग अँगल्स साठी आपण लेटर एफ लक्षात ठेवायचं आहे. इंटिरियर अँगल्स साठी लेटर सी लक्षात ठेवायचं आहे. अल्टरनेट अँगल्स साठी आपण काय लक्षात ठेवायचं आहे? लेटर झेड लक्षात ठेवायचं आहे. चला, आय होप आता इथे तुम्हाला सगळ्या टिप्स अँड ट्रिक्स कळाल्या असतील. आता आपण आपला प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करायला घेऊया. प्रॅक्टिस सेट 2.1 त्यातील फर्स्ट क्वेश्चन आहे. इन द एडजॉइनिंग फिगर इच अँगल इज शोन बाय अ लेटर. इथे या फिगर मध्ये प्रत्येक अँगल लेटरने शो केलेला आहे. फिल इन द बॉक्सेस विथ द हेल्प ऑफ द फिगर. या फिगरच्या मदतीने आपल्याला हे बॉक्सेस फिल करायला सांगितलेले आहेत. करस्पॉन्डिंग अँगल्स. करस्पॉन्डिंग अँगल्स म्हटल्या कोणतं लेटर लक्षात आलं तुमच्या? लेटर एफ, हो ना. आता इथे पाहूयात आपण. आपल्याला पेअर शोधायचंय. अँगल पी चा करस्पॉन्डिंग अँगल पेअर कोणता आहे ते पाहायचंय. कुठे आहे इथे पी? बरं हे पहा इथे आहे की नाही. हा पी, अँगल पी. आता याचा पेअर कुठे आहे? लेटर एफ इथे आपण कशा प्रकारे ड्रॉ करू शकतो? तर अशा प्रकारे आपण लेटर एफ घेऊ शकतो. असं पाहायचंय की इथे अँगल पी दिलेला आहे की नाही. मग आपण कसं काय इथे एफ ड्रॉ करू शकतो बरं? दिलेल्या फिगर मध्ये विचार करायचा आणि एफ ड्रॉ करायचा आणि मग पाहायचंय की त्याचा करस्पॉन्डिंग अँगल कोणता असणार आहे. अँगल पी चा कोणता असणार आहे? अँगल डब्ल्यू. हे पहा इथे अँगल पी आणि इथे अँगल डब्ल्यू. आतला घ्यायचंय की नाही. इनर साइडचा एफच्या इनर साइडचा अँगल आपल्याला घ्यायचा आहे. तो पी चा करस्पॉन्डिंग अँगल येणार आहे अँगल डब्ल्यू. तर नेक्स्ट दिलेला आहे अँगल क्यू. कुठे अँगल क्यू? हे पहा इथे
आता इथे आपण एफ कशा प्रकारे ड्रॉ करू शकतो, तर असं, हा आहे अँगल क्यू, त्याचं करस्पॉन्डिंग काय येणार, अँगल एक्स. नेक्स्ट दिलेला आहे 3 नंबरला अँगल आर. कुठे बरं या फिगरमध्ये अँगल आर, इथे हे पहा, इथे आहे की नाही अँगल आर. तर इथे आपण असं काय करू शकतो की आपल्याला एफ तयार करता येईल. तर ही जी लाईन आहे ती आणि ही लाईन ड्रॉ केली की आपल्याला एफ मिळणार आहे, हो ना. मग अँगल आर चा करस्पॉन्डिंग अँगल कोणता येणार, इथला एक अँगल आणि या लाईनच्या इथला एक अँगल, हा येणार करस्पॉन्डिंग अँगल. कोणता येणार आर चा पेअर, तर वाय येणार आहे, वाय. नेक्स्ट आहे 4 नंबरला अँगल एस. कुठे आहे बरं अँगल एस, इथे आहे की नाही. आता इथे एफ कसं ड्रॉ करणार आपण, तर अशा प्रकारे झाला एफ. आता याचा करस्पॉन्डिंग अँगल कोणता येणार, तर इथला नाही घ्यायचा आहे, हा नाही घ्यायचा आहे, काय करायचंय, ही जी लाईन आहे त्या लाईनचा एफच्या वरच्या लाईनच्या आतला आणि एफची जी ही लाईन आहे स्लिपिंग लाईन त्याच्या इथला खालचा, अशा प्रकारचे एफच्या इनर साइडचे आपल्याला घ्यायचे आहेत अँगल्स. सो एस चा करस्पॉन्डिंग अँगल येणार आहे झेड. नेक्स्ट दिलेला आहे इंटिरियर अल्टरनेट अँगल्स. त्यामध्ये दिलं आहे अँगल एस. या फिगरमध्ये अँगल एस कुठे आहे, हे पहा, इथे आहे ना अँगल एस. या अँगल एस चा इंटिरियर अल्टरनेट अँगल आपल्याला फाइंड आउट करायचा. कोणतं लेटर लक्षात येते आता तुम्हाला अल्टरनेट अँगल्स म्हटल्यावर, येस, लेटर झेड, हो ना. सो पहा बरं आता इथे झेड कसा तयार होईल, हे आहे अँगल एस, एक लाईन आणि इथे जर आपण एक लाईन दिली की हा झाला ना झेड. आता इथे अल्टरनेट अँगल्स आहेत ना, झेडचा इथला एक अँगल आणि इथला एक अँगल, हे काय झाले अल्टरनेट अँगलचा पेअर झाला. सो अँगल एस अँड अँगल एक्स. नेक्स्ट आहे अँगल डब्ल्यू. कुठे अँगल डब्ल्यू, बरं हे पहा, इथे आहे ना अँगल डब्ल्यू. या अँगल डब्ल्यू चा आपल्याला अल्टरनेट अँगल शोधायचा आहे. मग लेटर झेड कसं काय इथे फॉर्म होतंय पहा बरं. तो अशी एक लाईन झाली आणि ही अशी एक लाईन ना. तो हा झाला मिरर इमेज झेडचा. इथे एक अँगल फॉर्म झालाय झेडला आणि इथे एक होणार मग तो अँगल डब्ल्यू अँड अँगल आर. चला, हा क्वेश्चन आपला इथे कंप्लीट झालेला आहे. सेकंड क्वेश्चन पाहू काय दिलेला आहे. ऑब्झर्व द अँगल्स शोन इन द फिगर अँड राईट द फॉलोइंग पेअर ऑफ अँगल्स. आता इथे ही फिगर ऑब्झर्व करायची आहे, ते अँगल्स आपल्याला सांगितले, पेअर आपल्याला शोधायचे. सो फर्स्ट दिलेला आहे इंटिरियर अल्टरनेट अँगल्स. कोणतं लेटर लक्षात आलं, येस, लेटर झेड. तर इथे लेटर झेड कसं आपल्याला फॉर्म करता येतंय, हे इथे अशा प्रकारे लेटर झेड झाला. अँगल कुठे आहे, इथे एक अँगल आहे आणि इथे एक अँगल आहे. चला राईट करून घेऊयात मग आपण. हे पहा, फर्स्ट नंबरला आहे इंटिरियर अल्टरनेट अँगल, सेकंड नंबरला इथे आपण करस्पॉन्डिंग अँगल्स राईट करणार आहोत आणि थर्ड नंबरला दिलेले आहे इंटिरियर अँगल. तो इंटिरियर अँगल्स आपण इथे राईट करणार. आता इथे गडबडून जाऊ नका की इथे सुद्धा इंटिरियर लिहिलेलं आहे आणि इथे सुद्धा इंटिरियर लिहिलेलं. लक्षात घ्या, इथे इंटिरियर अल्टरनेट अँगल्स आहे आणि इथे नुसतं इंटिरियर अँगल्स आहे. इंटिरियर अल्टरनेट अँगल्स म्हटल्यावर लेटर झेड, करस्पॉन्डिंग अँगल्स म्हटल्यावर लेटर एफ आणि इंटिरियर अँगल्स म्हटल्यावर लेटर सी. हे लक्षातच ठेवायचं आहे. इथे हे आपण अँगल्स राईट करून घेऊयात. इंटिरियर अल्टरनेट अँगल्सचे अँगल बी, अँगल एच. आता अजून कुठे आपल्याला इथे झेड फॉर्म होतोय का पहा बरं. असा एक झेड झाला. आता हे पहा, असा एक झेड होणार आहे. तो इथले हे अँगल्स राईट करून घेऊयात, अँगल सी, अँगल ई. आता आणखी झेड तयार होणार आहे फिगरमध्ये नाही. चला मग करस्पॉन्डिंग अँगल्स कडे येऊयात आपण. करस्पॉन्डिंग अँगल्स म्हटल्या कोणतं लेटर तुमच्या डोळ्यासमोर आलं, तर लेटर एफ. आता इथे या फिगरमध्ये लेटर एफ कुठे तयार होत आहे, तर हे पहा, अशा प्रकारे लेटर एफ तयार होत आहे. मग अँगल्स कोणते आहेत इथे, तर हे पहा, हा असा एफ आहे की नाही. एफच्या इथला आतला एक अँगल आणि ही जी लाईन आहे त्याच्या आतला एक अँगल. लक्षात घ्या, चुकून सुद्धा असे समोरासमोरचे अँगल्स घ्यायचे नाहीत, अँगल बी आणि अँगल ई. काय करायचे आपल्याला, या लाईनच्या इकडचा एक अँगल, या लाईनच्या इकडचा एक अँगल, त्यांनाच करस्पॉन्डिंग अँगल्स असे म्हणणार.
जर तुम्ही इथे अँगल ई घेतलात, असे समोरासमोरचे अँगल्स घेतले तर तुमचं आन्सर चुकू शकतं. सो इकडे एक अँगल घ्यायचा लाईनच्या आतल्या साईडला इकडे, आणि या लाईनच्या इकडे एक अँगल घ्यायचा. अँगल बी अँड अँगल एफ. नेक्स्ट अजून एफ कसा फॉर्म होणार, तर याचीच मिरर इमेज. ओके नाही, हे पहा अशा प्रकारे इथे कोणते अँगल्स फॉर्म झालेले आहेत, तर अँगल सी आणि अँगल जी. राईट करूयात अँगल सी अँड अँगल जी. आता हे पहा, आपण असा घेतला की नाही एफ, इकडे एंड केला एफची स्टँडिंग लाईन. आता इकडे राहतंय ना, मग असं सुद्धा आपण करू शकतो की नाही. हे पहा असं. आता इथे कोणते अँगल्स तयार होत आहेत, तर अँगल एच आणि अँगल डी. राईट करून घेऊयात मग अँगल एच अँड अँगल डी. आता याचाच असा मिरर इमेज उलट, अँगल ए आणि अँगल ई. हे झाले करस्पॉन्डिंग अँगल्स. आता इंटिरियर अँगल्स, कोणतं लेटर? येस, लेटर सी. सो ड्रॉ करूयात आपण इथे लेटर सी. आपल्याला हे पहा असा. हे झाले कोणते अँगल्स? इंटिरियर अँगल्स. अँगल बी अँड अँगल ई. अजून उलटा सी, इकडे इकडे तोंड करून खाली. झाले इथे अँगल्स, अँगल सी अँड अँगल एच. दीज आर इंटिरियर अँगल्स. तो अशा प्रकारे इथे आपला प्रॅक्टिस सेट 2.1 कंप्लीट झालेला आहे. If you found this video helpful and learned something new, don't forget to hit that like button to show your support. And if you are new here, subscribe to the channel so you never miss out on further content like this. Thanks for watching. That's all for today. We will meet again in our next video. Till then, keep learning, keep enjoying. Bye bye.